मराठी सिनेसृष्टीत केवळ 80-90च्याच नाही तर आजच्याही पिढीवर आपल्या सहज सोप्या आणि सोज्वळ अभिनयानं भुरळ पाडणाऱ्या सर्वांच्याच लाडक्या अभिनेत्री सुलोचना दीदी यांनी 4 जून रोजी अखेरचा श्वास घेतला. दीदींच्या जाण्यानं अवघ्या सिनेसृष्टीवर शोककळा पसरली. यावेळी अनेक कलाकारांनी दीदींच्या पार्थिवाचं अंत्यदर्शन घेऊन त्यांना श्रद्धांजली अर्पण केली. काही सिनेमे आणि काही कलाकार हे वर्षानुवर्ष आपल्याला हवेसे वाटतात. वर्ष सरतात, नवे कलाकार नव्या कलाकृती जन्माला येतात. पण यासम हाच अशी भावना काहीच जणांच्या बाबतीत आपल्याला भावते. त्यातल्याच एक म्हणजे सुलोचना दीदी होत्या. दीदींनी आजवर अनेक मराठी चित्रपटांमध्ये काम केलं. मराठा तितुका मिळावा, मोलकरीण, बाळा जोजोरे, सांगते ऐका, सासूरवास, वहिनीच्या बांगड्या हे त्यांचे काही मराठी गाजलेले चित्रपट होते. त्याचबरोबर हिंदी सिनेमांमध्येही त्यांनी काम केलं होतं. त्यांच्या सोज्वळ व्यक्तिमत्वाने सिनेसृष्टीत वात्सल्य मूर्ती अशी त्यांची ओळख झाली होती. केवळ कलाकारच नाही तर राजकीय क्षेत्रातूनही अनेक मान्यवरांनी दीदींना भावपूर्ण आदरांजली व्यक्त केली. खन्ना, धर्मेंद्र, अमिताभ बच्चन अशा दिग्गज कलावंतांच्या बरोबर त्यांनी काम केलं. त्यांनी मराठी चित्रपट देखील एकटी, मराठा तितका मिळावा, साधी माणसं असे अनेक चित्रपट त्यांनी गाजवले. त्या महाराष्ट्र भूषण आणि पद्मश्री सन्मानाने देखील त्यांना गौरवलेलं होतं. अशा या महान कलावंत जाण्याने चित्रपटसृष्टीतलं मोठं नुकसान झालेलं आहे. न भरून येणारं नुकसान झालं आहे. मी त्यांना भावपूर्ण आदरांजली अर्पण करतो. त्यांच्या कुटुंबियांना आणि त्यांच्या चाहत्यांना हे दुःख पचवण्याची शक्ती ईश्वराने द्यावी अशी प्रार्थना करतो. महाराष्ट्र भूषण तसंच पद्मश्री पुरस्कारानं सन्मानित सुलोचना दीदींना राज्य सरकारनं शासकीय मानवंदना देऊन निरोप दिला. कलाकार अमर असतात, त्यांना मरण नसतंच, कारण त्यांच्या अजरामर कलाकृतीतून त्या कायम प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवतात. दीदींच्या बाबतीतही हेच, यात शंका नाही. दो कदम अंदर चल. पीछे मोड़ विश्राम. सलामी शत अंदर चले बाजू शत अंदर चले खड़े करे एक तलाक बार. Go!
अंतुष्टोले पाचो शस अंतुष्टोले संगीन लगाइए लगा संगीन अंतुष्टोले सावधान अंतुष्टोले अंतुष्को अंतिम सलामी देखे सलामी शस अंतुष्टोले पाचो शस अंतुष्टोले संगीन करके उतार संगीन अंतुष्टोले सावधान अंतुष्टोले बेचना